Good morning, students. So we'll start and revise functions chapter first, and then we will continue new concepts. So online students, offline students, everything clear? Audio, video, check once. Okay. बोल ना. अथर्वला विचार. अथर्व ऑनलाईन सगळं नीट आहे ना? Okay, done. So functions. What is meaning of function? Functions means वेन डायग्राम मधले सेट्स ए आणि बी चे प्री इमेजेस आणि इमेजेस आपण मॅप करतो किंवा आपण त्याला एक डिरेक्शन देतो, त्याला मॅपिंग किंवा फंक्शन्स बोलतात. ठीक आहे, फंक्शन्स आपला कन्सेप्ट झाला, डोमेन झाला, कोडोमेन झाला, रेंज माहिती, टाइप्स ऑफ फंक्शन्स 1 आणि ऑन टू. रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन्स आपण कुठल्या कुठल्या प्रकारे रिप्रेझेंट केलं एकदा क्विक. नाही, ते रिप्रेझेंटेशन होतं का? हे रिप्रेझेंटेशन ऑफ अ फंक्शन, की फंक्शनला तुम्ही वर्बल फॉर्ममध्ये कसं बोलणार आहे किंवा तुम्ही वेन डायग्राममध्ये कसं रिप्रेझेंट करणार आहे, और ऑर्डर्ड पेअरमध्ये त्याला तुम्ही काय कंपोनंट्सनी डोमेन रेंज लिहिले जातात किंवा रूल किंवा फॉर्म्युला. हा आहे तुमची मेथड की लाईक y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे हा रूल आहे की तुम्ही अल्जेब्रिक फॉर्ममध्ये फंक्शन दाखवता. ठीक आहे, टॅब्युलर फॉर्ममध्ये कसं दाखवणार, अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, मग हे झाले आपले रिप्रेझेंटेशन ऑफ अ ग्राफ, रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन्स. मग त्याच्यानंतर ना वी लर्न सम फंडामेंटल फंक्शन्स. आर यू देअर? ठीक आहे. व्हॉट इज हां येस, वी विल डू दॅट. सी ग्राफ ऑफ फंक्शन्समध्ये तर काहीच नाही आहे. ठीक आहे, तुझं एकदाचं ते मी क्लिअर करते. ग्राफ ऑफ फंक्शन्समध्ये काय, इफ द वेट graph of function, if the domain of the function is real number, we can show the function by graph in xy plane. xy plane म्हणजे काय, xy plane म्हणजे हा प्लेन, दिस इज y and this is x, this is 0. मग ह्या xy प्लेन मध्ये तुम्ही दाखवू शकता तुमचा फंक्शन when your graph is having, if the domain of the function. आता आपण बघितलं काय, तो फंक्शन आहे त्याचा मॅपिंग होत असेल किंवा फंक्शन तो असेल तर त्याचे ए सेट असणार आहे तो डोमेन आणि बी सेट असणार आहे तो रेंज. सो त्याचा जर का डोमेन आर रिअल नंबर असेल, हा कोडोमेन असतो, पण जेव्हा आपण त्यांचं फंक्शन करतो त्याचे सेट्सचे जे नंबर असतात ते रेंज असणार. सो आहे ना, आता बघ, आता जर का तुझा डोमेन रिअल नंबर आहे तर तू ग्राफमध्ये दाखवू शकतो एक्स वाय प्लेनमध्ये. ठीक आहे, एक्स वाय प्लेनमध्ये दाखवताय म्हणजे काय, द ग्राफ कन्सिस्ट ऑफ द पॉईंट्स एक्स कॉमा वाय. आता इथे एखादा एक्स वाय वरती पॉइंट असेल, राईट, मग तुमचा काहीतरी इथे पॉइंट येईल. मग तसं वेर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज युअर फंक्शन, जे तुम्ही ग्राफवरती दाखवणार आहे. दॅट्स इट इज ग्राफ ऑफ ए फंक्शन. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट होती. आमच्या स्टुडंटला खूप आतुरता होती ही शिकायची, सो मी मध्येच हा टॉपिक घेतला. हा
दुसरा टॉपिक आहे इव्हॅल्युएशन ऑफ अ फंक्शन. तो आपण सेकंड नंतर न बघू, बिकॉज ह्याच्यात फक्त एक्झाम्पल्स आहेत, राईट. आणि सम फंडामेंटल फंक्शन्स. हां हां, म्हणजे ग्राफचं म्हणतोस का? ठीक आहे. जेव्हा आपल्याला ग्राफची गरज असेल ना, तेव्हा विल मेक यूज ऑफ इट. चलो, कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे प्लस इन्फिनिटी. आता कॉन्स्टंट फंक्शनमध्ये तुमचं काय असणार आहे की एफ ऑफ एक्स, एक्सची जी व्हॅल्यू आहे ना ती कॉन्स्टंट आहे. किंवा आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 दिलं त्यांनी, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3. आपला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय, वाय, वाय इज इक्वल टू 3. म्हणजे वायची व्हॅल्यू ही 3च असणार आहे. आणि एक्सची व्हॅल्यू काही घेऊ शकतो ना आपण इथे, राईट. मग इट इज गोइंग इन्फिनिटी and parallel to x-axis. So it is constant function. मग त्यांचा domain is R, that is real number, that is real number, or minus infinity to infinity, right. आणि range आपला काय 3 असणार आहे, because second term f of x is equal to 3. ठीक आहे. कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन काय लर्न केलं होतं? पण त्यांचा मेन फंक्शन काय होतं की y इज इक्वल टू एक्स. सो वायचे जे काही व्हॅल्यूज असतील तेच एक्सचे व्हॅल्यूज असतील. मग आपला ग्राफ तुम्हाला आहे ना, कॉन्स्टंट फंक्शन म्हटलं तर फक्त ग्राफ डोळ्यासमोर यायला पाहिजे की लाईक एक्सला पॅरलल असणार आहे तो म्हणजे कॉन्स्टंट फंक्शन. किंवा आता आयडेंटिटी फंक्शन म्हणजे जो 0 पासून पास होतोय. मग तुम्हाला फक्त आयडिया असेल ना, तर यू कॅन इमॅजिन द ग्राफ. आता एक कुठला एक्झाम्पल आला असेल, ठीक आहे. मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की ड्रॉ ग्राफ आणि त्यांनी दिलं आयडेंटिटी फंक्शन किंवा वाय इज इक्वल टू एक्स. मग तुम्हाला लगेच आयडिया यायला पाहिजे की आपला ग्राफ ह्या पॅटर्नमध्ये असणार आहे, राईट. म्हणून तुम्हाला हे कन्सेप्ट्स दिलेत. काय ह्याच्यात दुसरं काहीच नाही. एक्सरसाइजमध्ये बघितलं तर ह्याचे जास्त ग्राफचं काय रिलेशन नाही दिलं त्यांनी. ओके. सो तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या की हा कसा असणार आहे ग्राफ आणि ह्याचे काय फॉर्म्युलाज आहेत. सो इथे हे इम्पॉर्टंट होतं. सेकंड वी लर्न हे बघितलं आपण, दॅट इज फंक्शन ऑफ द फॉर्म, राईट. त्याच्यात आपण बघितलं स्क्वेअर फंक्शन, हो की नाही? बघितलं की, नोटबुक चेक कर. हा ते बघ. आता तू आहे ना टेक्स्टबुकमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टुडंट्स, आता तुम्ही जे जे काही मी कन्सेप्ट घेते ते टेक्स्टबुकमध्ये असं टिक करा. आता आपलं काय झालं, कॉन्स्टंट फंक्शन आणि आयडेंटिटी फंक्शन, राईट. आता काल आपण स्क्वेअर फंक्शन घेतलं होतं का नाही नोटबुकमध्ये, बघ. परत एकदा घेऊ तुला नसेल समजत तर. बघ पटकन पॉवर फंक्शनचं घेतलं होतं. ठीक आहे, ठीक आहे. चलो, मग स्क्वेअर फंक्शन म्हणजे काय, वी विल सी. आता स्क्वेअर म्हणजे पॉवर 2 असणार आहे. क्यूब फंक्शन म्हणजे पॉवर 3 असणार आहे. सो आता बघ, फंक्शन ऑफ द फॉर्म एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a into x raised to n. n is any number, natural number, जो पॉवरला असणार आहे. म्हणजे हा काय पाहिजे तुला, हा ओके. सी, स्क्वेअर फंक्शन म्हणजे काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच सी, आता एफ ऑफ एक्स स्क्वेअर फंक्शन
तर फंक्शन त्याच्यात काय दिले त्यांनी की आता आपला हा जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज युअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एवढे का वियर्ड एक्सप्रेशन्स देतोय. सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता एफ ऑफ एक्स काय आपला वाय. सो वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग आता एक्सचे जे काही व्हॅल्यूज आहेत सपोज हां पण आता तू एक्स घेतलाय तुझा -1 राईट. देन वाय इज इक्वल टू युअर -1 square y is equal to 1 right. So y is equal to 1, x is equal to -1, y is equal to +1. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे आपला. एक्स स्क्वेअर सपोज -2 आहे. तो काय होणार तुझा y इज इक्वल टू 4 +4. तर इथं तुला काय कळतंय की एक्सचे जे व्हॅल्यूज आहेत जे तुम्ही स्क्वेअर करताय आफ्टर स्क्वेअरिंग इट ते पॉझिटिव्हच कन्वर्ट होत आहे. तू किती पण निगेटिव्ह नंबर्स घे इट इज ॲट दी एंड रिझल्ट काय येतोय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राईट. मग हिथं आपला जो डोमेन आता हिथे एक्स आणि वाय आपले काय असणार आहेत. एक्स इज युअर डोमेन. एक्स इज इक्वल टू डोमेन हे माहिती ना. अँड वाय इज इक्वल टू रेंज. वाय इज इक्वल टू रेंज. मग आता एक्सची जी व्हॅल्यूज आहेत हे एक्सचे व्हॅल्यूज ते आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीही घेतोय राईट. मग ती -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी कोणतीही असू शकते. बरोबर ना. सो आता इथे जे काही तुझे एक्सचे व्हॅल्यूज आहेत आता मी इथे निगेटिव्ह नंबर पण घेतेय आणि पॉझिटिव्ह नंबर पण घेऊ शकतो. म्हणजे -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी इन्क्लुडिंग 0 म्हणजे सगळे नंबर्स येत आहेत एक्सचे. ठीक आहे. मग आपलं डोमेन काय असणार आहे ते और रियल नंबर. क्लिअर. आणि आता रेंज काय सो वाय इज युअर रेंज. तर मग रेंज काय असणार आहे आपली का येस. आता y हा आपला येणार आहे 0 टू इन्फिनिटी. का बिकॉज 0 आता हिते आपण कुठला पण नंबर घे आपण स्क्वेअर केल्यानंतर ना तो पॉझिटिव्हच भेटणार आहे. सो वायची जी व्हॅल्यू असणार आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. मग पॉझिटिव्ह आहे म्हणून तो 0 टू इन्फिनिटी असणार आहे. पण निगेटिव्ह कधीच नसणार आहे. वेन इट इज स्क्वेअर फंक्शन दॅट टाइम यू कॅनॉट गेट वाय निगेटिव्ह. सो द फंक्शन इज वाय इज इक्वल टू 0, इन्फिनिटी. ठीक आहे. आणि एक मिनिट गुगल मीट एकदा चेक कर. स्वराज्य कोण आहे का ऑनलाईन. सो स्क्वेअर फंक्शन क्लिअर झालंय मनीष. स्क्वेअर फंक्शन म्हणजे काय आता ह्याचा ग्राफ कसा असणार आहे. ओके. हा ग्राफ आहे ना इथे कुठेतरी. कुठे ओके. आपला काय आता हा
पॉवर फंक्शन एक्स स्क्वेअर आहे ना, सो एक्स स्क्वेअरचा ग्राफ असा असणार आहे. बट तुम्हाला ड्रॉ करून कसं कळणार? एक्स स्क्वेअरचीच ग्राफ बघायचे ना आपल्याला. मायनस इन्फिनिटी टू. ठीक आहे, आपण सी आता एक्स स्क्वेअर आल्या आल्या आपल्याला एक वर्टिकल कर्व भेटलाय. तर हा हॅपी. आपण ह्याचा यूज आहे ना एक्झाम्पल्स मध्ये बघूयात. इथं मी पहिले शिकवते तुम्हाला की कसं काय तो ग्राफ येणार आहे. ठीक आहे, एक्स अँड दिस इज युअर वाय. सो 0 1 2 3 आणि 4. 1 2 3. आता एक्सची व्हॅल्यूज आपली होती काय? एक्सची व्हॅल्यू सी सिम्पल काय होतं की एक्सची व्हॅल्यूज आपण काही घेऊ शकतो, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, राईट. बट वायची व्हॅल्यू नेहमी 0 टू इन्फिनिटी असणार आहे. सो आता हा आहे आपला वायचा ग्राफ, तो आपला 0च्या पुढेच असणार आहे. मग ना आपले व्हॅल्यूज जे आहेत, हा ग्राफ आपण बघितला आता तो येणार आहे एक्स स्क्वेअरचा, राईट. मग आता ह्याच्यात आपल्याला काय दिसते की y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, वेअर एक्सचे व्हॅल्यूज जे मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असू शकतात, बट वायचे व्हॅल्यूज 0 टू इन्फिनिटीच असणार. म्हणजे हे जे एक्झाम्पल्स आपल्याकडे असते ह्यांचे व्हॅल्यूज, एक्सचे व्हॅल्यू 2 3, मग आपण इथे इथे त्यांचे पॉईंट्स येणार समहाव, आणि मग ती लाईन आपण जॉईन करणार अँड दॅट विल फॉर्म दिस ग्राफ. ठीक आहे. तो हा होता स्क्वेअर फंक्शन. सेकंड आहे आपला क्यूब फंक्शन. y is equal to x square and range is equal to minus infinity to plus infinity. Done. क्यूब फंक्शन काय असणार आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. एक्स क्यूबचे एक्सचे काही व्हॅल्यू असू शकतात. आता -1 जरी ठेवला आपण एक्सची व्हॅल्यू, सो एक्स -1चा क्यूब काय असणार आहे? येस, -1 म्हणजे काय? 1चा क्यूब 1च येणार, बट -1चा क्यूब -1च येणार, बिकॉज -1 इंटू स्क्वेअर प्लस 1 परत निगेटिव्ह होणार -1. पण आता आपण काय बघतोय की एक्सचे व्हॅल्यूज निगेटिव्ह पण येत आहेत. एक्सचे व्हॅल्यूज ऑलरेडी आपण काही घेऊ शकतो, पण वायचे व्हॅल्यूज निगेटिव्ह पण येऊ शकतात. मग वायचा रेंज काय असणार आहे? -2 प्लस इन्फिनिटी, बिकॉज कोणती व्हॅल्यूज असणार आहेत. सो आपला एक्स क्यूबचा ग्राफ इज सच वे. ठीक आहे, काढायचा आहे का हा ग्राफ? एक्सची व्हॅल्यू जर का तू 1 घेतलीस तर वायची व्हॅल्यू पण 1 येणार आहे. मग हा फर्स्ट पॉईंट भेटला, राईट. सेकंड पॉईंट इज इफ यू हॅव टेकन एक्स व्हॅल्यू 2, 2चा क्यूब काय असणार आहे? आता आपली हे काय आहे? हे बघ, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स क्यूब आहे, राईट. सो आता वायची एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 2 घेतलाय आपण. सो एक्सची व्हॅल्यू 2 आहे, 2चा क्यूब असणार आहे आपला 8. सो वायची व्हॅल्यू भेटली 8. नाव
8 हा पॉईंट म्हणजे आपण काय करतोय की एक्सची व्हॅल्यू फक्त एक्स क्यूबच्या फॉर्ममध्ये सबस्टिट्यूट करतोय आणि सबस्टिट्यूट केल्यानंतर ना जी वायची व्हॅल्यू भेटेल तो पॉईंट आपण ग्राफमध्ये पॉइंट आउट करतोय. ठीक आहे. मग आता त्यांनी काय केला, एक्सची व्हॅल्यू काय होती 2, सो एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेतली राईट, आणि इथे 2 आहे, वायची व्हॅल्यू आहे 8, मग हा पॉईंट इथे येणार. सो ही लाईन क्लिअर झाली. मग ह्याच्यानंतर ना त्यांनी परत जर का -1ची व्हॅल्यू घेतली एक्सच्या जागी, सो वाय काय येणार -1, -1चा क्यूब सबस्टिट्यूट करणार आपण ह्या इक्वेशनमध्ये. ठीक आहे, इझी आहे ना. मग आता दोन्ही पण, आता इथे पण त्यांनी -2 सबस्टिट्यूट केला, -8 भेटला. मग जो काही ग्राफ आला त्याची लाईन आपण अशी जॉईन केली. चलो अजून एकदा आपण इथे चेक करू की ग्राफ्समध्ये एक्स क्यूब थांब एक्स क्यूब राईट. आता ग्राफ एक्स ओके, सी एक्सचा ग्राफ आपला फील्स नाईस. एक्सचा ग्राफ आपला ह्या टाईप ऑफ मध्ये असणार आहे एक्स क्यूबचा. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की आता कॉन्स्टंट फंक्शन असू देत, क्यूब फंक्शन असू देत, स्क्वेअर फंक्शन असू देत, तुम्हाला ग्राफ लक्षात पाहिजे की आता एक्स क्यूबचा ग्राफ ह्या पॅटर्न मध्ये असणार आहे, किंवा एक्स स्क्वेअरचा ग्राफ कसा होता यू. ठीक आहे, कॉन्स्टंट फंक्शन पॅरलल. ठीक आहे, 3 ग्राफ्स तर आपल्याला येतात आता. अँड ठीक आहे, पहिले नोटबुक मध्ये टॉपिक लिहायचा आहे, पॉवर फंक्शन आहे ना. हां, फंक्शन ऑफ द फॉर्म टॉपिक, त्याच्या खाली स्क्वेअर फंक्शन, आणि स्क्वेअर फंक्शनमध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहू नका, डिरेक्टली हा पार्ट इन नोट, आणि हा पण की एक्स आणि वाय आपल्याला काय भेटणार आहे ॲट दी एंड. ठीक आहे, नोटबुकमध्ये लिही. आणि ग्राफ पण हां, म्हणजे प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, फास्ट नोट डाऊन कर. ऑनलाईन स्टुडंट्स ऑल्सो प्लीज नोट डाऊन क्विकली. क्यूब फंक्शन आपण एफ ऑफ एक्स काय घेणार आहे, एक्स क्यूब. ओके, देअरफॉर वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. मग आता इथे सांगा बरं, रेंज सॉरी एक्सला आपण डोमेन बोलतो. व्हॉट विल बी युअर डोमेन, and y is equal to range. So what will be your range? -infinity to +infinity. का? बिकॉज एक्सचे कोणतीही व्हॅल्यूज तू घेऊ शकतोस. सो काय असणार आहे, -infinity to infinity और रियल नंबर. अँड इथे सिम्पल -infinity to +infinity because why. ठीक आहे, मग क्यूब फंक्शन हा असणार आहे. ग्राफ कसा असणार आहे तुमचा,
दिस विल बी युअर ग्राफ. फक्त आयडियासाठी तुम्ही आहे ना हा ग्राफ काइंड ऑफ समथिंग, वेट, ठीक आहे. हा काय असणार आहे आपला y इज इक्वल टू एक्स क्यूबचा ग्राफ. दिस इज युअर x अँड दिस इज युअर y. ठीक आहे. मग हे एवढं नोट डाऊन करायचं आहे. ऑनलाईन स्टुडंट्स, ठीक आहे. अथर्व तू पण स्क्रीनशॉट काढून ठेव, मी पुढचं कंटिन्यू करतीये. सो आता ठीक आहे. सी लिनियर फंक्शन्स, त्याच्या हां आपल्याला इक्वेशन्स मध्ये काय काय होते, लिनियर इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन, क्यूबिक इक्वेशन काइंड ऑफ. ठीक आहे, सगळे हे टाइप्स ऑफ. मग आता त्याच्यात ह्याच्या फंक्शन्स मध्ये पण आपल्याला आहेत लिनियर फंक्शन, क्वाड्रेटिक फंक्शन अँड क्यूबिक फंक्शन. सो क्यूबिक फंक्शन आपण बघितलं तेच असणार आहे जे आत्ता आपण करत होतो, क्यूब स्क्वेअर फंक्शन सारखं क्यूब फंक्शन. मग आता लिनियर फंक्शनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे. सी आत्ता आपण टॉपिकचं नाव काय आहे, लिनियर फंक्शन. ठीक आहे. मग लिनियर फंक्शन म्हणजे लिनियर फंक्शन चा स्टँडर्ड फॉर्म एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए एक्स प्लस बी. ठीक आहे. ए आणि बी हे आपले रिअल नंबर्स असतात, एक्स आपला व्हेरिएबल आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण व्हेरिएबल्स यूज करतो आणि त्यांना पॉवर देतो. आता हा जो आपला व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा ठीक आहे, ह्या व्हेरिएबलचा पॉवर काय आहे, पॉवर नथिंग मीन्स 1. आता एक्स रेज टू 1 रेज टू नाही, एक्स रेज टू काहीच नाही दिले ना इथे, म्हणून त्यांची 1 तरी पॉवर आहेच, मग त्याला लिनियर बोलतात. ठीक आहे. सो ह्याचा हा स्टँडर्ड फॉर्म आहे. ओ गॉड. ठीक आहे. So f of x is equal to a into x plus b will be your standard form for linear function. मग आता लिनियर फंक्शनचा हा स्टँडर्ड फॉर्म आहे. आता x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. ॲक्च्युली मग y इज इक्वल टू ए एक्स प्लस बी हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. सो लिनियर फंक्शनमध्ये आर ऑफ द फॉर्म एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ax plus b. For example, आता जर का minus 2x plus 3 the graph of which is shown. त्याची व्हॅल्यूज भेटणार. सिम्पल आहे, फक्त आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहिती नाही, त्या फॉर्ममध्ये एक्स ची व्हॅल्यूज असणार, एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जे काही व्हॅल्यू भेटेल तो आपला वाय ची व्हॅल्यू असणार आहे. मग आपण परत ह्याच्यात सबस्टिट्यूटच ग्राफमध्ये आपण शो करणार आहे की ग्राफ कसा असणार आहे. हां आता आपला ग्राफ कसा असणार आहे त्याच्यानुसार. तो लिनियर फंक्शनमध्ये डोमेन आपला काही असू शकतो ना. आता एक्स तू निगेटिव्ह पण घेऊ शकतो, पॉझिटिव्ह पण घेऊ शकतोस. सो आपला एक्स विल बी -infinity to +infinity, right?
So x will be minus infinity to plus infinity or रियल नंबर. ठीक आहे. आणि रेंज जो आहे तो आता y ची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही येऊ शकते, राईट. सो y पण आपला काय असणार आहे, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. ठीक आहे. आणि हा झाला आपला लिनियर फंक्शन. आपण ह्याचा ग्राफ बघू कसे असणार आहे. आता 2x पाहिजे ना आपल्याला. हम्म 2x काय होता ग्राफ 2x. क्वेश्चन मध्ये काय दिले 2x प्लस ax प्लस b आहे ना. मग आपण 2x प्लस 3 करू प्लस 3. Sorry, you are confusing the expression. 2x ठीक है. आता ठीक आहे. तो आपला जो ग्राफ असणार आहे ऑफ अ लिनियर फंक्शन तो ह्या फॉर्म मध्ये असणार आहे. बिकॉज तो मायनस इन्फिनिटी पण आहे आणि प्लस इन्फिनिटी पण आहे. तो कुठल्या पण 4 क्वाड्रंट्स मध्ये तो प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. एक मिनिट. हां बोल काय. जस्ट अ मिनिट. तो लिनियर फंक्शनचा ग्राफ का समजला. ह्याचा आवाज येतो रिक्वेस्टची नाही. सो डन. द क्वाड्रेटिक फंक्शनचा स्टँडर्ड फॉर्म काय असणार आहे. द क्वाड्रेटिक इक्वेशन क्यू फंक्शन झाला. लिनियर फंक्शनची लिहायचं होतं. आता लिनियर फंक्शनला तुम्ही काय काय लिहिणार आहे. लिनियर फंक्शन त्याच्यानंतर ना y इज इक्वल टू ax प्लस b हा स्टँडर्ड फॉर्म लिहून देऊ का मी. तुम्ही यूट्यूबवरती लेक्चर अपलोड झाल्यानंतर ना पॉज करून चेक करा. राईट. ही स्क्रीन येण्याआधी जो आपला बोर्डवरती लिहिलेले हे पॉईंट्स होते ते लिनियर फंक्शन्सला नोट डाऊन करायचे. ठीक आहे. आणि ग्राफ जो आहे तो हा ग्राफ असा असणार आहे आपला लिनियर फंक्शनचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा असा. ठीक आहे. डन. सो आता आपण बघतोय क्वाड्रॅटिक फंक्शन. क्वाड्रॅटिक फंक्शन क्वाड्रॅटिक फंक्शनचा स्टँडर्ड फॉर्म एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. हे सगळं तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकलाय का. हा स्टँडर्ड फॉर्म लिनियर इक्वेशन क्वाड्रॅटिक क्यूबिक. ओके ठीक आहे. इथपर्यंत तरी येतं ना. ए बी सी काय आहेत आपले नंबर्स रियल नंबर्स आणि एक्स आणि ते आपले आहेत व्हेरिएबल्स. सो इथे एक्सचा जो पॉवर आहे तो काय आहे हायेस्ट पॉवर काय. इथे 2 व्हेरिएबल्स आहेत. इथे आहे एक्सचा पॉवर. इथे काय एक्सचा पॉवर 1. व्हेरी गुड.
आणि इथं आहे 2, इथे आहे 1, इथे आहे 2. मग हायेस्ट पॉवर काय आहे? 2. मग आपला 2 आहे म्हणून तो क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे, क्वाड्रॅटिक फंक्शन. ठीक आहे. मग ह्या स्टँडर्ड फॉर्ममधून आपला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यात फर्स्ट थिंग एक्सचे व्हॅल्यूज आणि वायचे व्हॅल्यूज काय काय असणार आहेत. पहिले आपण ग्राफ बघू, जाऊ देत. पण ना एक्सचे आणि वायचे व्हॅल्यूजसाठी खूप मोठं ह्याचं सोल्युशन आहे, म्हणून मी हा टॉपिक नंतर नाही घेणार होते. इथे ना आपल्याला जो एक्सचा रेंज, एक्सचा डोमेन आणि रेंज भेटणार आहे तो एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू, ह्याची सोल्युशन मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपण फक्त ग्राफ एकदा चेक करू की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ कसा असणार आहे. ओके, बुकमध्ये कसं आहे तसंच आहे ना. तो आपला इथून असणार आहे. पॉइंट्स पण आपण नोट डाऊन करू शकतो. ठीक आहे, नको काय करायला, बिकॉज हां, आता हे जे एक्स आणि वायचे व्हॅल्यूज आहेत त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे, ते आपण उद्या बघू बिकॉज इट इज बिग प्रोसेस. मग आता हा एक स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे, त्याचे आपल्याला डोमेन आणि रेंज जे काही भेटल ते दिलंय त्यांनी की सी एक्स विल बी रियल नंबर और मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, बिकॉज एक्सचे व्हॅल्यूज काही असू शकतात. पण वाय जो काही भेटेल आपल्याला तो एक, हां, मग आता ती वायची व्हॅल्यू त्यांनी दिलंय की के कॉमा 0 आहे. कुठे क्वाड्रॅटिक इक्वेशन के टू इन्फिनिटी दिलाय त्यांनी रेंज. मग आता जो आपला रेंज असणार आहे इथे वाय के कॉमा इन्फिनिटी कस काय आला हे तर समजले तुम्हाला की एक्स इज इक्वल टू रियल नंबर और मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. बट वाय वाय इज इक्वल टू के अँड इन्फिनिटी. मग हा के काय आहे हे आपण उद्या मी त्याचं डिटेल्ड प्रूफ देते की हे सोल्युशन कसं असणार आहे. जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की आता एक्स काय डोमेन, वाय आपला रेंज. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये वाय आपला रेंज असणार आहे, तर त्याची काय व्हॅल्यूज असणार आहेत, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी अँड रेंज, अँड वाय असणार आहे के कॉमा इन्फिनिटी फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्युबिक इक्वेशन आपण बघितलं वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. इथं क्युबिक फंक्शन नाही आहे ॲज इथं पूर्ण स्टँडर्ड फॉर्ममध्ये जसं दिला आहे तसा, जस्ट की एक्स क्यूबचं तुम्ही कसं सॉल्व करणार आहे, त्याचे काय डोमेन आणि रेंज असणार आहे ते आपण चेक केलं. ठीक आहे. सो आणि आता हे रॅशनल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन बघून घेऊयात का मग पटकन. हे बघ इथे नोटबुक टेक्स्टबुकमध्ये टिक करतेचे कन्सेप्ट होतील. ठीक आहे. आता रॅशनल फंक्शन, रॅशनल नंबर म्हणजे काय माहिती का. एनिथिंग विच इज रिटर्न ए अपॉन बी च्या फॉर्ममध्ये. सो आता आपला जो काही रॅशनल नंबर आहे रॅशनल फंक्शन रॅशनल फंक्शन ठीक आहे. रॅशनल फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए कॉमा पी अपॉन क्यू आहे. हा आपला रॅशनल फंक्शन आहे जिथे डिनॉमिनेटर काय आपला क्यू ऑफ एक्स. क्यू ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0 असं पाहिजे. सपोज आता ए अपॉन बी हा आपला फंक्शन आहे, तर हा बी नॉट इक्वल टू 0 पाहिजे. वाय इफ हा 0 झाला तर आपलं काय असणार आहे इन्फिनिटी. हां, 0 कसं काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे ना. यू टेल मी दिस 1 अपॉन 0. तर आता 0नी 1ला डिवाइड केलं तर एनिथिंग डिवाइड बाय 0. 0ला 1ने डिवाइड केलं. हां हां ठीक आहे. सो 0ला 1ने डिवाइड केलं तर येणार आहे 0. जो काही वरची व्हॅल्यू असणार आहे ना ते लक्षात ठेव. 0ला 1ने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू असणार आहे 0. बट 1ला 0ने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू असणार आहे इन्फिनिटी. मग आता इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी यायला नको म्हणून आपल्याला तो डिनॉमिनेटर 0 नको आहे, राईट. मग तो रॅशनल फंक्शन असणार आहे. ठीक आहे. सी एफ ऑफ एक्स is equal to p of x upon q of x, where q of x is not equal to 0 is called rational function. मग आता हा q of x is not equal to 0 हे बेसिक कंडिशन आहे रॅशनल फंक्शन फॉर्म होण्यासाठी. ठीक आहे. वाईट मग आता रेंज आणि फंक्शन काय असणार आहे ह्याचा, आय विल सॉल्व इट. हे सिम्पल आपल्याला कळलंय. आता डोमेन डोमेन म्हणजे आपला एक्स असणार आहे, राईट. मग डोमेन आपल्याला डिपेंड्स ऑन क्वेश्चन की आपला एक्स आपण काय घेतोय ते. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू असणार आहे तो आपल्या क्वेश्चनवरती डिपेंड असेल. ठीक आहे. आणि वायची जी व्हॅल्यू आहे ती आपली रिअल नंबर असणार आहे एक्सेप्ट. ओके थांब, जर का आपण एक्झाम्पल घेतला हा सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 अपॉन एक्स मायनस 2. 2 अपॉन एक्स मायनस 2 घेतला सपोज आपण, मग तिथे आपल्याला काय कंडिशन आहे की हा फंक्शन असणार आहे. कधी हा फंक्शन असणार आहे टर्म, जेव्हा डिनॉमिनेटर एक्स मायनस 2 जो आहे त्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. मग आता एक्स मायनस 2 शुड बी नॉट इक्वल टू 0. हा टर्म आपल्याला 0 नको आहे. मग आता हा टर्म आपल्याला 0 नको आहे तर एक्स इज इक्वल टू इज नॉट इक्वल टू -2, राईट. इथपर्यंत कळलं मी काय केलं. एक्स इज नॉट इक्वल टू -2 कारण की काय कसं काय +2 सॉरी. कळलं इथपर्यंत. सो फक्त मी इकडे टर्म घेतला आणि एक्सची व्हॅल्यू -2 नसणार आहे. मग आता वायची जे काही व्हॅल्यूज आहेत म्हणजेच रेंज रिमेनिंग, आता हे वाय इज इक्वल टूच असणार आहे ना. एफ ऑफ एक्स इज युअर ॲक्च्युली वाय. आता रेंज काय असणार आहे की सगळे रिअल नंबर्स असणार पण एक्सेप्ट -2. -2 नसूच शकतो ना डिनॉमिनेटर. तू घेऊ शकतोस. रिअल नंबर म्हणजे काय,
any number which is positive, negative or 0 including 0, but you cannot take plus 2 because 2 जर का इथे टाकला आपण एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय 2 अपॉन एक्स मायनस 2. आता एक्स ची व्हॅल्यू जर का 2 टाकली आपण 2 अपॉन एक्स ची व्हॅल्यू 2 टाकते 2 मायनस 2 इज इक्वल टू 2 अपॉन 0. मग ही कंडिशन 2 अपॉन 0 आला म्हणजे आपल्याला फंक्शन नाही फॉर्म होणार आहे. मग फंक्शन फॉर्म नाही झाला तर तो आपला रॅशनल फंक्शन नसणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला हा 2 ची व्हॅल्यू नाही घ्यायची एक्सेप्ट दॅट सगळे रिअल नंबर्स चालतील एक्सेप्ट 2. ठीक आहे, समजते ना. हे बघ टेक्स्टबुक मध्ये मी दाखवते. आता डोमेन आणि रेंज त्यांनी व्हॅल्यूज दिलेत अकॉर्डिंग टू त्या ग्राफचे. आपण डिरेक्टली आहे ना ग्राफ बघू कसा असणार ह्याचा. कुठला बघतो आपण एक्सपोनेन्शियल आहे ना रॅशनल. कसं कट करणार एनीवेज ग्राफ मिक्स येत आहेत का ते. ओके टेक्स्टबुक कुठे आता हे नसतं जात. सो रॅशनल फंक्शनचा हा आपला ग्राफ आहे. ओके अँड आणि लास्ट आहे आपला लास्ट नाही सेकंड त्याच्यानंतरचा एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे लास्ट घेऊ आणि एंड करू. सिंपल आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन एफ ऑफ एक्स जो एक्सपोनेन्शियल म्हणजे ए ऑफ एक्स ए रेस टू एक्स जो पॉवर आहे आपला एक्सपोनेन्शियल काय एक्स ची व्हॅल्यू -3 घेतलीस एक्स -3. ओके नाही घेऊ शकत तू 3 ची व्हॅल्यू. तेच हां इथं इथं बघ ना हा लगेच तू इथं फॉर्म करायचा एक्स -3 इज नॉट इक्वल टू 0. सो एक्स इज नॉट इक्वल टू 3. मग एक्स ची व्हॅल्यू एक्सेप्ट 3 सगळे असणार आहेत. ठीक आहे. सो आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे एफ ऑफ एक्स इज ए रेस टू एन ए रेस टू एक्स. ओके ए रेस टू एक्स हा आहे आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस टर्म f of x is equal to a raised to x is an exponential function with base a and exponent of index. बेस आपला ए असणारे पॉवर जी असणार त्याला एक्सपोनेंट म्हणतात पॉवर म्हणतात. ठीक आहे स्क्वेअर रूट त्याला सगळे पॉवर बोलतो आपण. डन. हा आहे आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ग्राफ बघू आपण. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय की जो काही बेस आहे ना तो आपला रिअल नंबर असणार आहे आणि पॉवर असणार आहे तो आपला व्हेरिएबल. सो 2 रेज टू एक्स आहे इथं सपोज
मग हा ए आपला असणार आहे बेस आणि एक्स इज युअर एक्सपोनंट पॉवर. ठीक आहे. मग आता त्याचा ग्राफ असा असणार आहे. वाय बिकॉज एक्सची पॉवर आपण काहीही घेऊ विल बी रिअल नंबर आणि वाय आपल्याला काय भेटणार आहे 0 टू इन्फिनिटी. का? बिकॉज ए रेस टू एक्स जे आहे ए रेस टू एक्स मधला एक्स कॅन बी एनिथिंग दिस एक्स. ठीक आहे. सो इट इज रिअल नंबर. काय दिले त्यांनी एक्स कॅन बी रिअल नंबर अँड रेंज इज 0 टू इन्फिनिटी दॅट इज आर प्लस. आपण असाच ग्राफ कशासाठी बघितला होता ज्याची रेंज 0 टू इन्फिनिटी होती तो बघ स्क्वेअरचा. मग का तो आपण स्क्वेअरला तो हा ग्राफ घेतला होता बघ ना. हा काइंडच होता ना कारण की आपले जे काही रेंज असणार आहे त्याचे व्हॅल्यूज वायची व्हॅल्यू आपली पॉझिटिव्हच येणार आहे. सो टोटल जो एक्सपोनेन्शियल आहे हा आपला ए रेज टू एक्स वेर index where a is not equal to 1 and a should be greater than 0 and x belongs to R. x a ची जी व्हॅल्यू आहे ती 0 पेक्षा मोठी पाहिजे. 1 पासून 0 पेक्षा मोठी म्हणून तो पॉझिटिव्ह आहे ना. मग पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याची व्हॅल्यूज नेहमी 0 पासून इन्फिनिटी असणार आहे. ठीक आहे. सो एक्सपोनेन्शियल फॉर्म चा ग्राफ आपण बघितला. x can be real number and y is your 0 to infinity that is and real numbers which are only positive. ठीक आहे. फक्त हे तुम्ही नोट डाऊन केलं लक्षात ठेवा की ग्राफ्स कसे असणार आहेत एक्सपोनेन्शियल फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो कॉन्स्टंट फंक्शन आयडेंटिटी फंक्शन लिनियर फंक्शन क्वाड्रेटिक फंक्शन स्क्वेअर फॉर्म क्यूब फॉर्म डन. आणि हा आत्ताचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि त्याच्या आधी कुठलं शिकलो रॅशनल फंक्शन. ठीक आहे. 9 फंक्शन्स तर आपण शिकलोय. सो रिमेनिंग काय आता लॉगरिथमिक फंक्शन. उद्या आपण हा फंक्शन घेऊ आणि आत्ता राहिलेला क्वाड्रेटिक इक्वेशनचा फंक्शन. हां जे रिमेनिंग आहे ते तर घेऊच पण हे मेन मोठे टॉपिक्स आहेत लॉगरिथमिक फंक्शन रॅशनल फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे. सो ऑनलाईन स्टुडंट्स अँड ऑफलाईन स्टुडंट्स विल वाइंड अप फॉर टुडे. उद्या कंटिन्यू करू आपण बाकीचा चॅप्टर. थँक्यू.